शिव गोरक्ष आदेश महाराजांची प्रार्थना करून घेऊया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। मी मागच्या गुरुवारी तुम्हाला सांगितलंच होतं, येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे पुढच्याच महिन्यात 2-3 दिवसामध्ये 3 तारखेला गोरक्षनाथ महाराज प्रगट दिन आणि वर्धापन दिन सोहळा दोन्ही आपण एकत्रित साजरे करत आहोत। सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाचा आणि महाप्रसाद लाभ घ्यावा। ज्याला कोणा सेवा घ्यायची असेल, अनेक सेवा असतात आपल्याकडे, संध्याकाळी जास्त गर्दी असल्यामुळे ज्याला कोणाला वाढायची सेवा घ्यायची असेल, महाप्रसाद या इतरही सेवा असतात, त्यावेळेस मठामध्ये संपर्क साधावा। त्यावेळेस असतात सेवेकरी, विचारून तुम्ही सेवा घेऊ शकता। ज्याला कोणाला घ्यायचं, जो इच्छुक असेल, ज्याला आवड असेल त्याने असो, काय हरकत नाही। आज मी भौतिक जीवनाबद्दल बोलणार आहे, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। कारण की तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक काही या भौतिक जीवनामध्ये घडामोडी घडत असतात, या प्रापंचिक जीवनामध्ये घडामोडी घडत असतात। बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काळामध्ये तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य भक्त होते, त्यावेळेसही होतेच। त्यावेळेस असेच लोक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ प्रश्न घेऊन जात असायचे आणि त्यावेळेस महाराज जसा भाव त्याप्रमाणे महाराज अनेक लोकांचे प्रश्न सोडवायचे। बघा, मूळ ब्रह्म असून, ईश्वर असून, साक्षात दत्तात्रय भगवान जे गिरनारला बसतात, जे पिठापुरमला बसतात, जे कारंजाला असतात, जे वाडीला असतात, जे गाणगापूरला असतात, तेच अक्कलकोटला भगवान श्री स्वामी समर्थ महाराज मानव रूपामध्ये प्रगट झाले आणि तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी आले। का आले? कशामुळे आले? कारण की बघा, लोक अंधश्रद्धेमध्ये इतके अडकलेत ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही। ठीक आहे, काही गोष्टी आहेत, काही तंत्रबाधा आहेत, काही आघोरी प्रकार आहेत, बरेच लोक आघोरी प्रकार करतात। काही लोकांना कोणाचं भलं झालेलं पाहत नाही, काही लोकांना आनंदच वाटतो याचं कसं वाईट होईल आणि त्याचं वाईट झाल्यावर आम्हाला कसं बघायला बरं वाटेल, अशा पद्धतीचे लोकांचे विचार झालेले आहेत। त्याच्यामुळं काही भांडणं नसतानाही, काही वादविवाद नसतानाही, जर एखाद्या चांगला प्रगतीच्या मार्गावर चालत असताना, त्याची प्रगती होत असताना अचानक त्याच्या जीवनामध्ये अशा काही घडामोडी घडतात, तर त्याचा व्यवसाय असू द्या किंवा नोकरी असू द्या या इतर कुठली गोष्ट असू द्या, अचानक ठप्प होते आणि जीवनामध्ये तो वनवन भटकायला लागतो। असे पण प्रकार करणारे लोक आहेत, पण क्वचित राहिलेले आहेत। त्या गोष्टी तितक्या सोप्या पण राहिलेल्या नाहीत, पण अजून लोक करतायत आणि करणार, इथून पुढेही करतच राहणार लोक। कारण की मानवाचा स्वभाव कधी सुधारणार नाही, तुम्ही कितीही सांगितले तर हा 2 पायाचा प्राणी आहे, तो समजण्याच्या पलीकडे आहे। तर महाराजांनी त्या काळामध्ये तुमच्या आमच्यासाठी असंच अवतार कार्य स्वीकारलं आणि त्यावेळेस लोक यायचे, कोण महाराजांचा चमत्कार बघायला यायचे, बाबा सिद्ध पुरुष आहेत, कोणतरी योगी आलेले आहेत या अक्कलकोटामध्ये चमत्कार करतायत। पण महाराजांनी कधी चमत्काराला महत्त्व दिलं नाही। महाराजांनी तुमचा आमचा उद्धार कसा होईल, लोक अंधश्रद्धेच्या बाहेर कसे पडतील, हेच स्वामी समर्थांनी पाहिलं त्या काळामध्ये पण। आणि त्या काळामध्ये पण तिथेही लोक अनेक चेड्या गोट्यांची पूजा करायचे। बरीच अशी लोक आहेत जे सर्वसामान्य आहेत, त्यांना अजूनही देव माहिती नाही आहे, ते अजूनही चेड्या गोट्यांची पूजा अर्चना करतायत। त्यांना समजत नाही कुठल्या देवतापासून आपला उद्धार आहे। ते काय करतात, दगडींची पूजा करतात आणि दगडींची पूजा केली, त्यांना वाटतं आमचा उद्धारच होईल त्याच्यातनं, पण नाही। बघा, स्वामी महाराजांनी याला महत्त्व दिलेलं नाही आहे। ज्या देवाची तुम्ही म्हणजे त्याला देव मानलं गेलेलं नाही आहे, त्याला राक्षस वृत्ती, क्षेंद्रीय देवता असं म्हटलं गेलेलं आहे,
देवता पण म्हणता येणार नाही, भूत पिशाचंच असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला भूत पिशाच्यामध्ये गिनती केलेली आहे आणि आपल्या शास्त्रानुसार त्यांची पूजा मान्यता नाही आहे. पण तरीही लोक त्या गोष्टींमध्ये इतके अडकलेले आहेत, कुठे चेड्यामध्ये, कुठे इतर कुठल्या म्हसोबामध्ये. काही म्हसोबा बघा सात्विक पण असतात, पण त्यांना तेवढंच मर्यादित ठेवावं तर तुम्हाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने. काही लोक मावल्यांची पूजा करतात, त्यांना पण त्यांच्या पद्धतीत ठेवावं, ते तुम्हाला त्रास करणार नाही. कारण की यांना क्षेंद्रीय देवता असं म्हटलं गेले, अर्धा राक्षस अर्धा देव. तेव्हा महाराजांनी यांना या गोष्टींना जास्त महत्त्व दिलेलं नाही आहे. यांना तुम्ही जास्त महत्त्व दिलं तर तुमच्या जीवनामध्ये बघा लक्षात ठेवा दुःखच येणार आहे. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली त्यांच्या जीवनामध्ये दुःखच आलेलं आहे, कधी सुख आलेलं नाही आहे. आणि मग काय करणार, तिथं नारळ फोडणार, कोण काय अंडी दाखवणार, कोण काय मांस दाखवणार, कोण काय प्रकारे अनेक काय मावल्या असतात. भूत पिशाच्या मावल्या पण असतात, त्यांच्या 3 प्रकारच्या मावल्या असतात. काय पिशाचिनी असतात, काय सात्विक असतात, काय तामसिक असतात. अशा प्रकारच्या अनेक काय घटना असतात. आणि अनेक काही मसोबा असतात, काही तामसिक असतात, काही सात्विक असतात. मुंजे असतो, अनेक प्रकारचे क्षेंद्रीय चेडा गोटा अशी लोक सर्वसामान्य पूजा करतात. त्यांना माहिती नाही खरा दैवत कोण आहे. काही लोक रामकृष्ण हरी सोडून भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सोडून भलत्याचीच पूजा करायला लागलेले आहेत. जे आपल्या शास्त्राला मान्य, ज्या देवतांची पूजा करायची त्याच देवतांची पूजा करावी, तरच मोक्ष मुक्ती मिळाली जाते, अन्यथा मिळत नाही. मोक्षमुक्ती तर दूरची गोष्ट राहिली. पण सध्या तुम्ही काय करता याला खूप महत्त्व आहे. म्हणून नामाला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे या कलियुगामध्ये. आणि तेच नाम म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. महाराजांनी प्रत्येक वेळेस सांगितलेले आहे, जो कोणी माझं नाम घेईल श्रद्धेने त्याचा योगक्षेम वाहम्य मी स्वतः चालवेल, म्हणजे उदरनिर्वाह मी स्वतः चालवेल. हे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. म्हणून त्यावेळेस बाळाप्पा महाराज पण होते. बाळाप्पा महाराज नवीन असताना ओम नमः शिवाय जाप करायचे. पण महाराज बोलले काय नाही, हा दगडी फुटाने ओढतोय. काय म्हणायचे महाराज, हा फुटाने ओढतोय, या ओम नमः शिवाय जापला काय महत्त्व नाही. कारण मूळ ब्रह्म तुझ्या समोर बसलाय तरी तो ओम नमः शिवाय बोलतोय. ओम नमः शिवाय तो ओंकार स्वरूप म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच. मग त्यावेळेस स्वामींचा त्यांना साक्षात्कार झाला. स्वामींनी काय गोष्टी लीला दाखवल्या, त्यावेळेपासून श्री स्वामी समर्थ मुखात नाम यायला लागलं. ज्यावेळेस तुमच्या समोर देवता बसलाय, तुम्ही अनेक देवतांची सेवा करून जो देव तुमचं काम करतोय त्या देवाची सेवा करावी, त्याचंच पूजन करावं. तुमचं दैवत अनेक लोकांचं वेगवेगळ्या प्रकारे आवडतं असू शकतं, नाही असं नाही आहे. पण जो देवता तुमच्या जवळ आहे, तुम्हाला फरक जाणून देतोय, तुमच्या जीवनातल्या इडापिडा घालवतोय, त्या देवाचे पाय पकडावे. सदैव तुमच्या संगती तो राहतो. मग कोण विठ्ठलाचा भक्त असतो, कोण कृष्णाचा भक्त असतो, कोण रामाचा भक्त असतो, कोण हनुमंताचा भक्त असतो, कोण भैरवाचा भक्त असतो, कोण देवीचा भक्त असतो. अनेक प्रकारे आपले कसं माहिती, हिंदू सनातन धर्मामध्ये अनेक देवता आहेत, अनेक प्रकारच्या आपल्या बुद्ध्या आहेत, अनेक प्रकारे आम्ही अनेक देवतांना पकडत असतो. पण आमचं कसं असतं माहिती आहे का, त्यावेळेस महाराजांनी सांगितलेलं आहे, आपण काय करतो माहिती आहे का, आम्हाला हा देव नाही पावला का त्या देवाचे पाय पकड, तो देव नाही पावला तर त्या देवाचे पाय पकड. याला वैभिचारिक भक्ती असं म्हटलं गेलेलं. ती भक्ती कधीही पावत नाही, ती व्यर्थ जाते. त्यावेळेसही स्वामी महाराज असे सांगायचे, अनेक साधू संतांनीही ते सांगितलेलं आहे. म्हणून बघा, आता या भौतिक जीवनामध्ये अनेक लोक पेडलेले आहेत, अनेक लोक माझ्याकडे येतात, अनेक लोक त्रासलेले आहेत, खूप पेडलेले आहेत. कोणाचं काम होत नाही आहे, कोण डिप्रेशनमध्ये आहे, कोणाच्या जीवनामध्ये सुख शांती नाही, भांडणं भरपूर आहेत, इतका त्रास आहे, कोणाची कामं होत नाहीत. एवढा त्रास आहे त्यांच्या जीवनामध्ये, विचार करू शकत नाही. काय लोकांना महिन्याभरात 5-6 हजार पण पाहायला मिळत नाही, इतकी बिकट परिस्थिती आहे लोकांची. या जगामध्ये आपण बोलतो गरिबी हटली, पण गरिबी हटलेली नाही आहे. कारण की एवढी बेकार अवस्था झाली, आम्ही त्याच्यातनं त्या परिस्थितीमधून आम्ही अंधश्रद्धा वाढवतो. काय वाढवतो, मग आम्ही काय करतो, कुठला तरी बाबा भगत बुवा बघायला जातो. काय जातो, बाबा बुवा भगत, त्याला वाटतं तो आमची प्रगती करू शकतो. मला सांगा, जो बाबा तुमच्याकडनं 5-10 हजार रुपये घेतो तो तुमची प्रगती करू शकतो का? म्हणजे तो त्याचं पोट भरतोय आणि तुम्ही तुमची पॉकेटं खाली करताय, हे आपल्याला समजायला पाहिजे. काही लोक सांगतात बघा, पितृदोष 100 100% लोकांना असतो, त्यामुळे लोक पिडले. 100 माझ्या सगट पण, मला पण. खरं आपल्या शास्त्रानुसार या गोष्टी मान्य आहे सर्वांना आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही कुठे एखाद्या ब्राह्मणाकडे गेले आहे तर कोणाकडे ते घालतात, तुम्हाला नारायण नागबळी करावी लागेल. कोण बोलतं मला कालसर्पदोष आहे, कोण बोलतं मला अमुक आहे, कोण बोलतं मला तमुक आहे, मला 15,000 खर्च सांगितला, तो बोलतो मला 20,000 खर्च सांगितला, तो बोलतो मला 25,000 खर्च सांगितला. मला सांगा, सर्वसामान्य माणूस इतका पैसा आणणार कुठून? आणू शकतो का? नाही.
म्हणून मी लोकांना काय सांगतो, उपासना करा. काय करा? अहो, अनंत ब्रह्मांडाचा मालक, अनंत ब्रह्मांडाचा मालक, हे सगळे ग्रह त्याच्या अधीन आहेत, अनंत ब्रह्मांड त्याच्या अधीन आहेत. हे तुम्ही आम्ही सर्वजण त्यांची लेकरं, हे भूत पिशाच्य, अनेक काय क्षेत्रीय देवता, अनेक सगळी उत्पत्ती त्यांच्यापासून ती निर्मिती झालेली आहे. जर त्यांचेच आम्ही जर पाय पकडले, ते पितृदोष तुमचं काय करेल? हे पूर्वज तुमचे काय करणार आहेत? भूत पिशाच्य तुमचं काय करणार आहेत? तंत्रमंत्र तुमचं काय करणार आहेत? कुठला मांत्रिक तुमचं काय वाईट करणार आहे? करू शकतो का? कधीच करू शकत नाही. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनो, याच्यात अडकण्यापेक्षा तुम्ही भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करा. काय लोक बोलतात, आमच्या नवरा बायकोमध्ये अमावस्या पौर्णिमे दिवशी इतकी भांडणं होतात, तर टोकाला एवढे पोचतात, तर बाजूला होणे हाच विचार डोक्यात येतो. अमावस्या पौर्णिमा फक्त बोलतात ना, आम्ही एक माइंड सेट केलं आहे. काय केलं आहे? आम्ही डोक्यावर तो परिणाम करून घेतलेला आहे. अमावस्या पौर्णिमा आली का आमच्या घरात भांडणं होतात. इतर वेळेस बरी होत नाही तुमच्या घरात. अमावस्या पौर्णिमा आली का तो दिवसच तुम्हाला का वाईट वाटतं मला आज कळत नाही. अमावस्या पौर्णिमा सगळ्यात सुंदर आणि चांगला दिवस. पौर्णिमे दिवशी तर महाराजांचा जन्म झाला, महाराज प्रगट झाले. अमावस्या दिवशी तर नाथांच्या दरबारात लोक जातात, नाथांकडनं कामं करून घेतात. अमावस्या सगळ्यात चांगली आणि पौर्णिमा सर्वात चांगली. पण लोकांना काय माहिती, डोक्यामध्ये खूळ बसले एक, या दिवशी काहीतरी होते, मग कोणतरी काय करतंय, नक्की माझा धीरच करतो का, माझी जावच करते का, नक्की माझा भाऊच माझा दुश्मन वाटतोय, नक्की बाजूवालाच काहीतरी कुरबुड्या करतोय, असं वाटायला लागतं. आहेत बरीच लोक आहेत, दरवाजासमोर लिंबू पण टाकतात, एवढी बिंडक लोक आहेत. आणि सर्वांना माहिती आहे, अशा वेळेस काय करायचं, एक CC कॅमेरा लावून ठेवायचा आणि पाहायचं, आणि तिथं हातावरती ना असा फटका मारायचा, परत हात लिंबाचा तुमच्या दरवाजापर्यंत येता कामा नये. अशांवरती कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. पण आम्ही गप्प बसून घेतो, नाही त्याने लिंबू टाकलं मी काय करणार. अरे तू काय झोपा काढत होता का लिंबू टाकसपर्यंत? तुला माहिती आहे हा बाजूवाला तुझा लिंबू टाकतोय, नावही सांगतोय, एकदा वॉच ठेवू त्याच्यावरती आणि धर आणि कुदव तिथंच. हे परत काय तुझ्यावर लिंबू टाकणार नाही तो, ते लिंबू टाकून पण काय फरक पडत नाही. मग त्याचा रस करा प्या, काय फरक पडतोय? इतकी पण अंधश्रद्धा बाळगायची नाही. आणि काही होत नाही. आता पण ते सगळे पिटकुल्यासारखे मेले असते, नसते मेले का? बघा, हे शरीर आहे, हे नाशवंत देह असं म्हटलं गेलेलं आहे. हे हाड मांस मल मूत्र सगळ्या याच्यात घाण भरलेली आहे. तुम्ही आम्ही अमर आहोत का? तुमचं आमचं आयुष्य किती आहे? किती जगणार आहे तुम्ही? आम्ही 70 वर्ष, 75 वर्ष, 65 वर्ष, 60 वर्ष. आता कोणाचं आयुष्य इतकं राहिले? चुकून जे जुने होते म्हातारे ते जगले बाबा, अजून पण आहेत 85 वर्षाचे, 80 वर्षाचे, 90 वर्षाचे आहेत लोक, बरीच लोक आहेत. पण क्वचित राहिलेत जे जुनी लोक होते ती. आताच्या पिढीची गॅरंटी आहे का? लहान मुलाला अटॅक येतात, नाही येत का? हृदयाचे झटके येतात का? नाही येत. आता असं बोलतो, उद्या काय गॅरंटी माझी तरी? आताच मला घाम फुटलाय खालून वरून, मग इतकं गरम झाले. सांगायचं कारण काय? शरीर आहे काय, याची गॅरंटी नाही. म्हणून याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून इतकी अंधश्रद्धा बाळगू नका. कोणी काहीतरी केलंच, मला घाम फुटायला लागला, मग आता काय कोणी लिंबूच फिरवलं काय माझ्यावरती? अहो गरम होतंय मला, त्याच्यामुळं काम आलंय मला. आलं का लक्षामध्ये? अचानक पित्त वाढलं आपलं, कफ पित्त ॲसिडिटी भरपूर होते, त्याच्याने पण मन घाबरट होतं बघा, छातीत दुखायला लागतं, कोणाला कोणतरी मूठ मारली का माझ्यावरती. अशी लय लोक संशय वृत्तीची असतात, भरपूर असतात. त्यांना समजतच नाही नक्की काय होतंय जीवनामध्ये. अरे बाबांना डॉक्टर दाखवा, ॲसिडिटीची गोळी खा, ते लिंबू पिण्यापेक्षा ॲसिडिटीची गोळी खा, बरं वाटेल तुला. पण नाही, आम्हाला बाबाच लागतो. आणि त्या बाबाला काय येत नाही रताळ्याला, तो फक्त त्याचं दुकान मांडून बसलाय पैसे कमवायला. कशाला बसलाय? पैसे कमवायला. कोण 2000 घेतं, कोण 3000 घेतं, कोण 4000 घेतं, कोण 5000 घेतं. इथंही लोक माझ्याकडे मार्गदर्शन, महाराज तुमची फी किती आहे? तसं काय मी क्लासेस चालवते बाबाचे. लोकांना माहिती नाही बिचारे, ते तरी काय करणार आहे? कारण त्यांना सवय लागली बाबा लोकांना पाकिटातून द्यायची. बाबा फी किती आहे सांगा, द्या 10,000 रुपये, 20,000 रुपये, 50,000 रुपये. तेवढं तरी मी कुठंतरी धीरूभाई अंबानी तरी होईल. लोक ह्याच्यातनं बाहेर पडायला मागत नाहीत. लोकांना वाटतं आम्हाला खूप इडापिडा आहे, आम्हाला खूप त्रास आहे, या त्रासातनं आम्ही कसं बाहेर पडणार? तर त्यांना वाटतं बाबा काहीतरी करू शकतो.
मग बाबा काहीतरी छातूर काहीतरी गोष्टी करणार, काहीतरी सांगणार, तुमच्यावर करणे केली आहे, तुमच्या अमुक केलं आहे, तुमचं उच्चाटन केलं आहे, तुमचं जारण केलं आहे, तुमचं मारण केलं आहे, काही खोटं सांगतात, काही खोटं. आपल्या दरबारात सत्य कळतं. म्हणून मी परत सांगतो, बाबांनी या गोष्टी करण्यापेक्षा, खोटं नातं ऐकण्यापेक्षा ईश्वराची सेवा करा, भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा, नाथांची सेवा करा, गोरक्षनाथांची सेवा करा. सेवेला महत्व, या कलियुगात फक्त नामाला महत्व आहे, बाकी कशालाही महत्व नाही. ठीक आहे, महाराजांनी आम्हाला गादीवर बसवले ह्याच गोष्टींसाठी, अंधश्रद्धेतनं बाहेर काढण्यासाठी. खरं असेल तर खरं आहे, नसेल तर बिनाकामी का बळजबरी सांगू. एखादं तर नाही महाराज माझ्यावर केलंच आहे. अरे मी गादीवर बसले का तू बसलाय? मी डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहे? मला माहिती नाही तुझं काय दुखतंय ते, त्याचा पॉईंट पकडलाय ना मी. नाही महाराज माझ्यावर केलंय काहीतरी, आता म्हणजे स्वतःच बोलून घ्यायचं अंगावरती. याला मानसिक रोगी असं म्हटलं गेलेलं आहे. काय बोललं गेलेलं आहे? एखादा बोलतो माझ्या सासरी कोणतरी माझ्यावर काहीतरी करतंय बरं का, त्याला बायकोवर पण विश्वास नाही, तिथून काहीतरी करतात म्हणून माझ्या छातीत दुखते. अरे तुला ॲसिडिटी झाली, गोळी खा. म्हणून जर तुझा म्हणजे घाम जो येतोय ना तुला, तो निघून जाईल. असाच एक जण माझ्याकडे आला, पूर्ण बुद्धीने संपलेला, हीन. तो सासरवाडीतनं कोणतरी काय करतंय, तू काय अंतर्यामी झाला का? तुला काय 10 दिवसाला ब्रह्मासारखे 5 मुख आले काय म्हणलं, सगळीकडे पाहतोय. अरे मनातली वृत्ती ही जी काय घाण संशयक वृत्ती, ही पहिली गाडून टाका. विचार करायची पद्धत सुधरवा. बघा घरात किती सुख शांती मानसिक आत्मिक समाधान येतं. काय लोकांच्या बायका पण घरी राहत नाहीत, एकदा निघून गेली का 2-2, 4-4 महिने येतच नाही ती. त्याला का आली नाही रे, का निघून गेली? काय नाही मी दारू पितो ना. मग कशाला बोलतो, का दारू पितो रे म्हणलं? नाही ते व्यसनच सुटत नाही माझं. मग ती बायको गेलेलीच परवडली तुझी. नांदून पण असाही काय उपयोग नाही ना, तुझा समाजासाठी उपयोग आहे ना, स्वतःसाठी ना, घरच्यांसाठी ना, त्या बायकोसाठी. अशांना मुलं बाळ पण होत नाही, मुज्जेच राहतात. मग अशांचा या जगामध्ये जगण्याचा उपयोग आहे का? काही उपयोग नाही. ह्या बेवड्यांनी ना एवढी वाट लागली, लोक एवढी पिडलेले आहेत ना, महिला पण. मला तर महाराज आमच्या घरामध्ये ना इतके बेवडे आहेत ना, सुधरतच नाहीत, नुसते दारू पित आहेत, नुसते बेवडे. काय करा बेवड्यांना? या बेवड्यांना ब्रह्म आला ना वरून खाली तरी सुधरवू शकत नाही. किती बेवडे लांब दारू सोडायला सुटते का मला सांगा? अहो 1 महिना नाटक करतो तो, 15 दिवस नाटक करतो, या 6 दिवस, या आठवडाभर परत दारू पितो. नाही पित का? किती तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ती. किती बेकार अवस्था आहे. हेच लोकांना समजत नाहीये. जर तुम्ही मनावर बिंबवलं आजपासून याचा त्याग करायचा आहे मला, याच्यामुळं माझ्या घरातली सुख शांती मानसिक आत्मिक समाधान निघून गेलेलं आहे, तर मला हे परत मिळवायचंय, मला परत माझ्या एकत्र कुटुंबात यायचंय, माझं कुटुंब एकत्र आणायचंय, माझ्या बायका पोरांमध्ये मला राहायचंय, माझ्या आईवडिलांमध्ये मला राहायचं, मला माणसासारखं वागायचं, राक्षसारखं वागायचं नाही. हा जर विचार केला तर कशाला एवढे वाईट दिवस येतील मला सांगा? येतील का वाईट दिवस? पण माणूस सुधारणार नाही. माणसाची बुद्धीच भ्रमिष्ट झालेली आहे, एकदम भ्रमिष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे घरातली सुख शांती निघून गेलेली आहे, आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. जर पुरुष चांगला असला तर महिला चांगली नसते, महिला एखादी चांगली असली तर पुरुष चांगला नसतो. नक्की करायचं काय? म्हणून त्याच्यासाठी मी का सांगतो लोकांना, बाबांनो मठ कशासाठी? तुम्ही या एकदा मठात या, प्रबोधन ऐका, आरती अटेंड करा, बघा तुमची इडापिडा अशीच निघून जाईल. आता मठामध्ये तुम्हाला या गोष्टी चांगल्याच ऐकायला मिळाल्या, कसं वागावं, कसं राहावं, कशा पद्धतीने संसार करावा, हे कळतं ना माणसाला, पण लोकांना नाही. संध्याकाळची वेळ झाली का पहिला आम्हाला चौकात जाणे हे सुटत नाही. चांडाळ चौकडी बोलतात त्याला. तिथं उभं राहायचं, 1-1 तास 2-2 तास गप्पा मारायच्या. त्यावेळेस आम्हाला वेळच वेळ आहे. आणि कुठल्या मंदिरात मठात जायचं असेल तर वेळ नाही आम्हाला. काय म्हणतात, ज्याला आवड आहे त्याला सवड आहे. बरोबर आहे का? का चुकीचं आहे? ज्याला आवडच नाही आहे त्याला मठ मंदिरं पण ते बारसारखेच वाटणार. काय नाही असंच चालतं तिथे, नचाव असंच चालणार तिथे. पण ही आताच्या समाजाची वृत्ती झालेली आहे. म्हणून पहिले याच्यातनं बाहेर पडा, जगण्याची दिशा पहा. आणि ती जगण्याची दिशा तुम्हाला कुठून मिळेल? भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामातून, त्यांच्या स्तुतीतून, त्यांच्या मंत्रोच्चारातून, त्यांच्या स्तोत्रमंत्रातून, त्यांच्या ग्रंथपुराणांमधून जर तुम्ही त्याचं वाचन केलं तर आपले जे मानसिक समतोल बिघडले ते जाग्यावर आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? आता जे सांगतो त्याच्यातलंच सांगतोय, वेगळं काय आहे का? म्हणून आज म्हणलं जरा भौतिक जीवनामध्ये
ज्या काय घडामोडी आज लोक इतकी दुःखी आहेत, का पेडलेत, कशामुळं पेडलेत हेच लोकांना समजत नाही. माणूस स्वतःच्या जीवनात स्वतः कारणीभूत असतो, त्याला कोणीही काय करू शकत नाही. आणि त्याच्यातनंच त्याला जर बाहेर पडायचं असेल तर त्यांनी अध्यात्म मार्गाची सांगड पकडणे खूप गरजेचं आहे. या कलियुगात तुम्ही अध्यात्म स्वीकारला तरच जगू शकता. या वैज्ञानिक जीवनामध्ये काही खरं नाही बाबांनो. जगताच आहे ना तुम्ही, फक्त निंदा हाणामाऱ्या, याचं वाईट करणे त्याचं वाईट करणे, तो मला बोलला तो इगो, याचा इगो त्याचा इगो, हेच चालते या युगामध्ये. त्याच्यासाठी काय पाहिजे? अध्यात्म. काय पाहिजे? अध्यात्म मार्गात हेच शिकवलं बाबा, याचा त्याग करा, इगो बिगोचा अहंकाराचा त्याग करून टाका. आणि भगवान श्री स्वामी समर्थ नाम घ्या. कोणाकडे लक्ष देऊ नका, कोण काय करतं त्याच्याकडे, तुम्ही काय करता याच्याकडे लक्ष द्या. आणि परत एकदा बोला, भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचे मोठ्याने, टाळ्यांच्या गजरामध्ये. माझाच आवाज निघतो, माझा कंठ बसलाय आज, त्याच्यामुळं तुमचा कंठ म्हणजे बटन दाबा, लाऊडस्पीकर मोठा यायला पाहिजे आवाज. आलं लक्षामध्ये? चला सुरुवात करायची. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय.
स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव आदि